पंतप्रधान माननीय मोदीजी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि साताऱ्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती माननीय शिवेंद्रराजे भोसले आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार अतुल बाबा भोसले, आमचे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे आणि माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा आणि माजी खासदार रणजितदादा निंबाळकर या सगळ्यांच्या सहकार्याने इथं मला ही संधी मिळालेली आहे आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि 2014 पासून आपण बघतोय की जेव्हापासून भाजप हे सत्तेत आलेलं आहे विकासाचा डोंगर हा उभा राहिलेला आहे आणि वेगानं प्रगती ही आमच्या मतदारसंघाची आणि भागाची झालेली आहे आणि आज प्रथमच बऱ्याच वर्षांनी जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आलेली आहे। तर आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारताचे मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या विचारांनी हा पूर्ण आमचा जिल्हा हा विकासाच्या दृष्टीने एक महाराष्ट्रामध्ये आयडॉल होईल या पद्धतीनं आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना समवेत घेऊन एक विकासात्मक आणि संघटनात्मक काम मोठ्या पद्धतीनं करणार आहे। आपण आता सर्वांचा उल्लेख केला, मात्र आमदार महेश शिंदे यांची काही मदत झाली नाही का आपल्याला? आपण त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही। आमदार महेशदादांची निश्चितपणे मदत झालेली आहे, त्यांच्यामुळेच आम्ही इथे आहोत। खरं तर तुम्ही जिल्हाध्यक्ष झालेला आहात, जे तुमचे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांच्याकडून यशवंतराव चव्हाणांच्या नतमस्तक होण्यासाठी तुम्ही आलेला आहात, परंतु त्यांच्या विचारांचा खून केल्याचा आरोप तुमच्यावरती होतोय, तुमच्या पक्षावरती होतोय। अगदी चुकीचं आहे। आम्ही यशवंत विचारांचे पाईक आहोत आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठीच आणि त्यांच्या विचारांनी ही जिल्हा परिषद चालवण्यासाठीच त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठीच आम्ही इथे नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या विचारांचा आदर करूनच आमचं प्रत्येक पाऊल असेल। अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी मिळाली त्याबद्दल या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांनी जो आमचा विश्वास टाकला आहे त्या विश्वासात पात्र राहून दोन्ही मंत्री महोदय नेतृत्वाखाली खरं ग्रामीण भागाचा विकास करायचा म्हणलं तर ग्रामविकास खातं आणि बांधकाम खातं हे अपरिहार्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सगळ्या सदस्यांना बरोबर घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं या सातारा जिल्हा परिषद काम करून दाखवू एवढी खात्री मी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन आपल्याला देतो। कामेश कांबळेंच्या मतदानावरून शंभूराज देसाईंनी आक्षेप घेतला आहे, त्यांचं जबरदस्त हातवर केला गेला। आता कसं आहे, शंभूराज देसाई साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि त्यांच्यावर काहीतरी बोलायचं आम्ही काय त्याला योग्य उत्तर आमच्या सर्व नेते मंडळींनी दिलं आहे। परंतु काल आपण महेशदादांची प्रेस बघितली असेल, महेशदादांनी 2 वर्षापूर्वी जे बंड केलं होतं या शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीला जाऊन 50 आमदार ते किंवा ह्या महाविकास आघाडीच्या लोकांच्यावर राहायचं नाही आणि या लोकांच्यावर आपण ज्यांच्यावर आपला नॅचरल आलायचं आहे आपण भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर अलायन्स केला त्यांच्यावर राहिलं पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं उद्धव ठाकरे सरकारने ते उलटून पडायचं काम या शंभूराज देसाईंनी केलं होतं आणि 2 वर्षात त्यांना काय उपरी झाली की त्याच लोकांना एकत्र घेऊन परत सातारा जिल्हा परिषदमध्ये करायला निघालं। ते महेशदादांनी काल सांगितलं की जो नॅचरल आले त्या पद्धतीत झाला पाहिजे आणि कामेश हा पूर्वीपासून स्वर्गस्वी भाऊसाहेब महाराजांच्यापासून त्या हस्तगत आमचाच कार्यकर्ता आहे, इथून पुढे आमचं राहणार। खरं तर सातारा जिल्ह्यात भाजपचा आता झेंडा सर्वत्र झालेला आहे, याचं खरं श्रेय जिल्हाध्यक्ष म्हणून करेक्ट कार्यक्रम केला असं वाटतं अतुल भोसलेंनी। 100% अतुल बाबांचं सिंहाचं वाटतं।